माळीण गावात आणि सभोवताली झालेल्या वृक्षतोडीमुळे आणि शेतीकरता जमीन सपाट केल्यानं भूस्खलनाची ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने व्यक्त केली आहे। या दुर्घटनेमागचं नेमकं कारण सध्या सांगणं कठीण असलं तरीही याचा अभ्यास करण्याकरता या संस्थेचं एक पथक माळीण गावात गेलंय। माळीण गावातल्या दुर्घटनेमागची कारणं आता हळूहळू स्पष्ट होत आहेत। भूगर्भासंबंधी संशोधन करणाऱ्या नागपूरच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेतील अधिकाऱ्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत। मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि शेती करण्याकरिता जमीन सपाट केली। वृक्षतोडीमुळे जमिनीला एकसंध बांधून ठेवणारी शक्ती नाहीशी झाली। शिवाय झाडं नसल्यानं पाऊस सरळ जमिनीवर पडला। सातत्यानं पाऊस पडल्यानं भूस्खलनाचा हा प्रकार घडला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। मैन मेड इफेक्ट्स जो है, लेवलिंग ऑफ द ग्राउंड, आपका स्लोप है, बारिश का पानी आएगा बह के निकल जाएगा। आपने जैसे उसको कहीं पे थोड़ा बहुत फ्लैट कर दिया तो पानी उसके ऊपर रुकेगा, और अगर उसके ऊपर जंगल भी निकाल दिए तो पूरा का पूरा सैचुरेट होकर पूरा है। गेल्या 15 वर्षात पुणे कोकण परिसरात भूस्खलनाच्या 3 घटना घडल्यात। 2000 मध्ये सिंधुदुर्ग, 2005 मध्ये रायगड आणि आता पुणे जिल्ह्यात ही घटना घडली। भूस्खलन झालं त्या भागात धरण असल्यानं त्या परिसरात आता कमी तीव्रतेचं भूकंप मोजण्याचं यंत्र बसवण्यासंबंधी देखील विचार सुरू आहे। दरम्यान माळीणमध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचं एक पथक दाखल झालंय। वेव क्रिएट होते हैं हवा के उससे, तो वो जाके जब डैम को हिट करता है, डैम को जब हिट करेगा, ये वेव जो इसको हिट कर रहा है, इसका एनर्जी जो है अबटमेंट में चले जाएंगे। अबटमेंट में दोनों तरफ पहाड़ रहेगा तो उसके अंदर में थोड़ा बहुत पास हो सकता है। ये एक पॉसिबिलिटी है कि नहीं वो भी देखना पड़ेगा। या दुर्घटनेमागे नैसर्गिक कारण तर आहेच, पण संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या मते हे फक्त आसमानी संकट नसून यामागे सुलतानी कारण देखील आहेत। त्यामुळे ती कारणं शोधून या घटनांची पुनरावृत्ती टाळणं हे अतिशय आवश्यक आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।